सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. माझं नाव ऐश्वर्या राजेंद्र धाडवे. आता घो घातलेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गणातून मला उमेदवारी मिळाले. हे दादांचे आमदार योगेश दादा कदम यांचे पहिला आभार मानते. या गटातून दादांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आणि या जिल्हा परिषदेसाठी अनेक माध्यमातून दादांनी या गावात विकास कामं केलेली आहेत. आणखी त्यांचे हात बळकट व्हावे म्हणून या उमेदवारीत सर्वांनी मतदान करून त्यांचे हात बळकट करावे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. घरोघरी सगळ्यांच्याच घरी मी पोहोचू शकत नाही, पण सगळ्यांनी मतदान करून जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजयी करावे, कारण आणखीन दादांचे हात बळकट होतील. आणि ह्या 5 वर्ष मी सरपंच पद म्हणून काम केलेलं आहे. या जिल्हा परिषद गटाचे आपले 12 वाड्या 8 मुलं यांचा भरघोस मला पाठिंबा आहे. पदावर असताना या माझ्या कालावधीत मी बचत गटांसाठी प्रशिक्षण लावले, आरीवर्क लावले, पिशव्या शिवल्या, जेणेकरून आपलं प्लास्टिक बंदी होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेक म्हणजे बोलायचं म्हटलं तर आता महिलांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही बचत गटांपर्यंत आता दादांनी सुद्धा दापोली बचत गटांसाठी इमारत बांधलेली आहे. काय महिलांना पण काहीतरी काम आपल्या हाती मिळावं म्हणून त्यांचाही पुढे हे व्यवसाय सुरू व्हावा यासाठी दादांनी पण खूप प्रयत्न केले आहेत. यासाठी दादांचे पुन्हा आभार मानते. दादा आमच्या लाडक्या बहिणीचे दादा आहेत. नक्कीच विजय होणार. आणि दादांच्या लाडक्या बहिणींना विश्वास आहे की दादांच्या सगळ्या सीटा येतील. याच्यासाठी महिलांनी सुद्धा लाडक्या हात बळकट करावे. दादांचा विजयच होणार आहे. नेपाळ माझे कोळी बांधव, माझे बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक माझे, यांचा सुद्धा मला भरभरून पाठिंबा आहे. त्यांचे विकास काम करण्याचा मी दादांच्या मार्फत प्रयत्न करेल. त्यांचा सर्वांचा आशीर्वाद आहे. माझे कोळी बांधव सगळ्या माझ्या पाठीशी ठाम आहेत. पहिला त्यांचे मी आभार मानेल. मंडळी गिमोने, आसुद, मुरुड ह्या ग्रामस्थांचा सुद्धा मला खूप पाठिंबा आहे. भरभरून त्यांच्याकडनंही मला आशीर्वाद मिळेल अशी मी आशा बाळगते. आणि हरणे बस एवढंच बोलते. हो, हरणे पाच याच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे सगळे कोळी बांधव, माझ्या बंधू भगिनी नक्की भरभरून वोटिंग करून मला आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजय करतील असं मी आश्वासन करते.